मंडळी 3 वर्षीय चिमुकला आजारी पडला, पण पूर परिस्थितीमुळे वेळेत दवाखान्यात नेता न आल्यानं आजीच्या खांद्यावर आपला जीव सोडला। तर हे सर्व प्रकरण काय आहे त्याआधी वेद.com ला फॉलो करा। जालना जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला। गेल्या 21 सप्टेंबर पासून अंबड तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत होता। त्याचा जोर अजून वाढत गेला। परिणामी त्याच तालुक्यातील रुई गावात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे गावालगत असलेल्या भद्रायणी नदीला मोठा पूर आला। या पुराच्या पाण्यातून गावाबाहेर जाणारा रस्ता आणि पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला। परिणामी गावातून दवाखान्याकडे जाण्याचा मार्ग बंद झाला। याच काळात रुई पाड्यावर राहणारं प्रेमदास पवार यांचं गरीब कुटुंब हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होतं। हे कुटुंब गावातील एका वस्तीवर राहत होतं। अशातच त्यांचा 3 वर्षीय छोटा प्रथमेश आजारी पडला। त्याला तातडीनं दवाखान्यात नेण्याची गरज होती, कारण तो तापाने फणफणत होता। शेवटी त्याला त्याच पावसात दवाखान्यात घेऊन जायचं ठरवलं। प्रथमेशचे आई वडील आणि आजी यांनी गावात पोहोचण्यासाठी कशीबशी पाण्यातून वाट काढत गावात पोहोचली, पण गावात येताच त्यांच्या पदरात पुन्हा निराशा पडली, कारण गावातून दवाखान्याकडे जाण्याचा मार्ग बंद झाला होता। पण प्रथमेशची तब्येत अजून खालावत गेली। प्रथमेशच्या वडिलांनी आणि गावकऱ्यांनी दवाखान्यात नेण्यासाठी गावाच्या बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण नियतीच्या मनात वेगळंच होतं। शेवटी 3 वर्षीय छोट्या प्रथमेशला दवाखान्यात नेता आलंच नाही। शेवटी उपचाराच्या प्रतीक्षेत अखेर प्रथमेशने आजीच्या खांद्यावर आपले प्राण सोडले। यानंतर मृत मुलाचे वडील प्रेमदास पवार यांनी हृदय पिळवटून टाकणाऱ्या शब्दात दुःख व्यक्त करत म्हटलं, गेल्या 8 दिवसापासून लगातार पाऊस सुरू आहे। घराच्या बाहेरही पडता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती। पोराला खूप दुखत होतं। कसं बसं बाहेर काढलं, रस्ताही दिसत नव्हता। अखेर माझ्या 3 वर्षाच्या मुलानं उपचाराअभावी प्राण सोडले। मंडळी, या पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीनं एका कुटुंबाचा आनंद हिरावून नेला। पण याच गावात मूलभूत आरोग्य सुविधा आणि पायाभूत सुविधा असत्या तर नक्की या छोट्या मुलाचा जीव वाचला असता। तुमच्या या घटनेविषयी प्रतिक्रिया असतील त्या कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद.com ला सबस्क्राईब करा।